हा जो मेळावा आहे हा आमच्या प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख यांचा मेळावा आहे बेलापूर विधानसभेचा। बेलापूर विधानसभामधील जे आमचे पदाधिकारी आहेत, संघटनात्मक बांधणी आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची बांधणी या संदर्भात चर्चा करण्याकरता या मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। ते भाजपा आणि शिवसेना आमच्यात अजिबात दुरावा नाही, आमचं खूप सख्य। आपण बघितलं या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्णपणे आमच्या भाजपच्या उमेदवारांच्या पाठीमागे होतात, त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे। आमचं भाजपाबद्दल कधीही दुरावा नाही आहे, यापुढे पण नसणार आहे। भाजपचाच भाजपामध्ये दुरावा आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि त्यानंतर पुन्हा सत्ता आली, नाहीतर बरेच जण कोपऱ्यात जाऊन बसले होते, जंगलात जाऊन बसले होते। आता संजय राऊत आणि यांच्यात जर युती होणार असेल, आघाडी होणार असेल, तर संजय राऊत रोज माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई शाह, माननीय देवेंद्रजी यांच्यावरती अत्यंत चुकीच्या भाषेत टीका करत असतात। म्हणजे आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांशी जर हे कोण आघाडी करणार असतील तर त्यांचे नेते निर्णय घेतील त्या संदर्भात। त्यामुळे आमचं याच्यावर काही मत नाही आहे। आम्ही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, अजितदादा आमची महायुती आहे। महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि त्याच पद्धतीने नवी मुंबईतसुद्धा महायुती म्हणून आम्हाला निवडणुका लढण्याची आमची तयारी आहे। शिंदे साहेबांवरती जर जो कोणी टीका करत असेल तर कदाचित कोणी या महाराष्ट्रामध्ये, तर शिंदे साहेबांसारखं त्यांनी रात्रंदिवस लोकांसाठी काम करावं। स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवरती टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि कार्यकर्त्यांना मी हाच आदेश देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे की यापुढे जर शिंदे साहेबांवर चुकीच्या पद्धतीने जर कोण टीका करणार असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं, हे सांगण्याकरता मी इथे आलेलो आहे। महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, आम्ही तर देशामध्ये सुद्धा महायुती आहे। मी स्वतः दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड अँड वॉर्ड प्रचाराला फिरलेलो आहे। त्यामुळे महायुती देशात आहे, राज्यात आहे, तर महानगरपालिकेतही असावी असं माझं मत आहे। आमचं भाजपाला एकत्र घेऊन आम्हाला चालायचं आहे, त्यांच्यासोबत आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत। कोणाला वैयक्तिक लढायच्या असतील तर मग त्यांनी वैयक्तिक लढाव्या। बघा, प्रभाग रचना जी काही बनलेली आहे, आमच्याही काही लोकांचं थोडंफार ऑब्जेक्शन आहे। कुणाच्याही मतानुसार वैयक्तिक जे काही म्हणणं असतं त्यानुसार प्रभाग रचना काही बनत नसते। मी काही अजून ती प्रभाग रचना पाहिलेली नाही आहे, कशी आहे, काय आहे, परंतु प्रभाग रचना 2011 साली जे ईबी बनलेले, प्रगणक गट बनलेले, त्यानुसारच प्रभाग रचना बनते मला वाटतं। म्हणून तो काही प्रगणक गट आहे तो मला तोडता येत नाही। 2011 साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी तो प्रगणक गट बनलेला आहे। या ठिकाणी आयुक्त म्हणून काम केलेले नाटासाहेब आहेत। 2011 साली तो प्रगणक गट अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे असा तोडता येत नाही। त्यामुळे 40 प्रगणक गट, 20 प्रगणक गट, 30 प्रगणक गट अशा एकत्र येऊन ती प्रभाग रचना बनते। तो नियमानुसारच ती बनलेली आहे असं मला वाटतंय। ज्या काही छोट्या मोठ्या ऑब्जेक्शन असतील त्याला आपण संधी दिली होती, मी स्वतः पाहून घेतो। आज मी आलेलो आहे की नक्की प्रगणक गट प्रभाग रचना कशी बनले हीच पाहिली नाही आहे, किंवा आम्ही कोणी त्यांनी प्रत्येकाचा प्रभाग पाहिलेला आहे। ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरे असतील त्या आपल्याला संधी दिली होती प्रशासनाने, त्यामध्ये लोकांनी मांडलेले आहे। महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि त्यातूनही कुणाला जर वेगळं लढायचं असेल
तर शेवटी तो त्यांचा निर्णय. आम्ही महायुती म्हणून लढणार, महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे. अर्थात कोणाला आमच्याबरोबर लढायचं नसेल तर आम्ही त्याला पण शेवटी आम्हाला एकटं लढावं लागेल. आता हे बघा, उद्या रिपब्लिकन पक्ष जरी निवडणूक लढला, वंचित आघाडी जरी लढली, तर ते म्हणणार ना आमचाच महापौर असेल. मी आजही म्हणतोय की महायुतीचा महापौर असेल.